हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट हे गडद होत चाललंय। जिल्ह्यातील पाणी स्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर शहर आणि गावालगत असलेले तलाव आणि ह्या स्रोतांना पाणी मिळत नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। तर दुसरीकडे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावाला होणारा पाणी पुरवठा देखील विस्कळीत झालाय, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। सध्या जिल्ह्यामध्ये 2 टँकरचे प्रस्ताव शासन दरबारी येऊन पडले आहेत, मात्र अद्यापही त्याला मंजुरी देण्यात आलेली नाहीये। एप्रिल महिना संपलाय, मे महिना लागत असताना देखील अशी अवस्था हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाई संकट हे गडद झालेलं आहे। एप्रिल महिना संपतोय, आता मे महिना लागतोय, मात्र अशा स्थितीमध्ये जे आहे तर पाणी टंचाई झळा जे आता निर्माण झालेला आहे। आपण हिंगोली शहरापासून जवळच एका तलावामध्ये आहोत। या तलावामध्ये पाणी नाहीये, कारण या तलावातून जरी कुठे पाणी पुरवठा होत असला तरी या तलावामध्ये असलेल्या पाण्यामुळे आजूबाजूचे जे काही खेडे आहेत त्या गावातील पाण्याला जे आहे म्हणजे सोर्सला पाणी राहण्याची शक्यता होती, मात्र हा तलावच पूर्णपणे कोरडा झालाय। त्यामुळे आता संकट जे आहे पाणी टंचाईचं गडद होत चाललेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 2 टँकरचे प्रस्ताव आले आहेत। हिंगोली तालुक्यातून खामाळा आणि औंढानागद तालुक्यातून रेवसी तांडा या गावचे 2 टँकरचे प्रस्ताव आले आहेत, मात्र अद्यापर्यंत प्रशासन त्यांना मंजुरी दिलेली नाही। त्याचबरोबर अधिकारी देखील प्रस्ताव जे आहेत ते शासन दरबारी पडून आहेत। एकीकडे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 656 गावांमध्ये ही योजना मंजूर होती। प्रत्यक्षात 348 गावांमध्ये जे आहे ते जल जीवन मिशन योजनेचं पाणी मिळालं असा दावा प्रशासन करतंय, मात्र वास्तविक पाहता अनेक गावांमध्ये जे जल जीवन मिशनच्या विहिरी आहेत ह्या पूर्णपणे कोरड्या आहेत। आजही त्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वन भटकंती करावी लागत आहे। आपण ज्या तलावामध्ये आहोत या तलावामध्ये आज स्थितीमध्ये पाणी नाहीये, त्यामुळे आजूबाजूचे जे काही ग्रामीण भागातील खेडे आहेत त्या गावामध्ये पाणी सोर्स नाहीये, त्यामुळे त्या गावकऱ्यांना जे आहे ते पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। आणि दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या दरबारी म्हणजे धुळखास पडलेले प्रस्ताव त्यांना न मिळालेली मंजुरी ही गावकऱ्यांची भटकंतीसाठी म्हणजे वेळ येऊन ठेवलेली आहे। त्यामुळे आता प्रशासन लवकरात लवकर या गावकऱ्यांना पाणी कसं मिळेल याची उपाययोजना कधी करतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।